नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 2 एप्रिल. आत्ताची आणि महत्त्वाची अपडेट आहे. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट आहे. महाराष्ट्रातील काही भाग वादळी पावसाने आणि गारपिटीने झोडपण्याची शक्यता आहे. मागील 2-3 दिवसापासून राज्यात बहुतांश भागामध्ये वातावरणात बिघाड बघायला मिळाला. बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले. काही ठिकाणी काल जोरदार पावसाची हजेरी देखील लागली आहे, तर काही भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळाली आहे. आज मित्रांनो, पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे. दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे. वादळी वारे तसेच विजांचा कडकडाट यासह पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागामध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे. अजून 2 ते 3 दिवस राज्यात वातावरणात बदल राहणार आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आज सर्वाधिक पावसाचा जोर राहणार आहे. उद्या काही जिल्ह्यांमधील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्यातील या परिसरामध्ये वातावरणात हळूहळू बदल होईल. संध्याकाळपर्यंत नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळेल. तर तुरळक भागामध्ये गारपिटीचा देखील अंदाज आहे. हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता. यानंतर मित्रांनो, नाशिकचा जो काही आसपासचा परिसर आहे त्यामध्ये सिन्नर, राजूर, इगतपुरी तसेच इकडं अहिल्यानगरचा भाग, संगमनेर, घारगाव या भागांमध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. जुन्नर, मंचर या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस, तर तुरळक ठिकाणी वादळी वारे, तर 1-2 ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. त्याचबरोबर मित्रांनो, खोपोली, खेड, पुण्याचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वारे या पावसामध्ये काही ठिकाणी बघायला मिळू शकतात. गोरेगाव, चिपळूण, दक्षिण कोकणाचा भाग, साताऱ्याचा आसपासचा परिसर या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी संध्याकाळपर्यंत वातावरणात बदल होईल. बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. एकंदरीत मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, दुपारनंतर या पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग आहे. काही उत्तर महाराष्ट्रालगतचा गुजरातचा देखील परिसर आहे. दक्षिण कोकणालगतचा भाग, पुणे, अहिल्यानगर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल. दुपारनंतर या परिसरामध्ये वातावरणात बदल होईल. बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत, काही ठिकाणी दुपारीच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. त्यामध्ये मराठवाड्यातील हिंगोली आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे. अमरावती विभागामध्ये यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यांमध्ये मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. त्यामध्ये मित्रांनो, दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सर्वाधिक पावसाचा जोर पुसद, खेड, पंढरकावडाच्या काही परिसरामध्ये, यवतमाळच्या आसपासच्या भागामध्ये, वर्धा, कारंजा वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. वादळी वारे काही ठिकाणी बघायला मिळतील, तर गारपिटीची देखील शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे. अमरावती आसपासच्या परिसरामध्ये देखील वातावरणात बदल होईल. दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता. अरवी, कोंडाली इकडं नागपूरपर्यंत वातावरणात बिघाड राहील. उमरेड, ताडोबा या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत हेच वातावरण मित्रांनो काहीसं आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल. त्यामुळे वर्धा, नागपूर इकडं उमरेड वगैरे या परिसरामध्ये देखील काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. ठिकठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज. काही ठिकाणी वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळतील. दुपारनंतर सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो अमरावती विभागातील काही भाग, तसेच नाशिकच्या आसपासचा परिसर, अहिल्यानगर, पुणे वगैरे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत काहीच आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल. त्यामुळे मराठवाड्यात देखील बऱ्याच भागामध्ये संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण भागातील नांदेड, लातूर, धाराशिव, बीड तसेच इकडं पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये देखील वातावरणात बदल राहील. हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. रात्रीपर्यंत मराठवाड्यातील काही भागातील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली या परिसरामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट देखील या परिसरामध्ये होऊ शकते. सर्वाधिक पावसाचा जोर संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत या परिसरामध्ये राहू शकतो. सैलू, माजलगाव, बीड, पारली, केज इकडं लातूरचा उत्तर परिसर, अहमदपूरचा उत्तर भाग, पेठ, बार्शी, जामखेड या परिसरात देखील पावसाचा अंदाज आहे. हा जो मधला परिसर आहे, बीड, केज, पारली, माजलगाव, सैलू वगैरे या परिसरात देखील पावसाचा जोर राहील. हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता.
इतरत्र मित्रांनो अहिल्यानगर, नाशिक, पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. दुपारनंतर या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर थोडासा जास्त राहील. संध्याकाळपर्यंत हेच वातावरण रात्री पूर्वेकडे सरकल्यामुळे मराठवाड्यात काही भागामध्ये पावसाचा जोर वाढेल. नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. तशी आपण संध्याकाळची अपडेट देणारच आहोत. या अपडेटमध्ये काही बदल झाला तर संध्याकाळच्या अपडेटमध्ये आपल्याला मिळेल. ही होती आत्ताची महत्त्वाची दुपारनंतरची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.